मित्रांनो, वेलकम टू डे 237 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्टिल थिंग्स. सकाळचे 6:30 झालेले आहेत. 6:45 झालेले आहेत. मेकअप आपण चालू केलेला आहे आणि दिवसभरात शूट आहे. आता मला माहिती ना आज परमिशन्स आहेत की नाही शूट करायचे. BTS आणि व्लॉग ते बोलणं चालू आहे. पण ते मी ऑफकोर्स तुम्हाला आज दाखवू नाही शकणार आहे कारण की तोपर्यंत ते शूट येत नाही तोपर्यंत वी कांट शो दॅट. पण ठीक आहे, बघूया आपण आज काय कसा व्लॉग करता येईल. ऑफ द BTSचा पण BTS करता येईल का वगैरे फिगर आउट करू. भेटूया. माझ्या पुष्पाच्या वेळी आपण घरी केलेलं ना ते अजून मिररवर तसंच आहे. त्याशी मी गेलो बोललं अरे हे तसंच आहे. चलो लेट्स गो टू द शूट. निघालेलो आम्ही आणि आम्हाला BTS शूट करायची परमिशन मिळाली आहे बट टाकू नाही शकत आत्ता. सो तुम्हाला BTS मधला BTS बघायला मिळणार आहे. ब्लॉग झाला होतोय फास्ट. 39 झालं 38 लफडी अपलोडला लावणार. सो माझं शूट चालू आहे इथे ह्या फोर्टमध्ये. आणि 2015ला मी आलो होतो इथे कॉलेजच्या टूरमध्ये आणि माझं लास्ट इयर होतं. त्यावेळेलाच श्रिया आणि माझी मैत्री झाली आणि त्या ट्रिपमध्ये आम्ही ॲक्च्युली म्हणजे या ट्रिपमध्ये नंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. ज्या ट्रिपमध्ये आम्ही राजस्थानला आम्ही इकडेच आलेलो ह्याच फोर्टला. तर आज मी दिवसभर शूट करत होतो. मला ते सगळं आठवत होतं की मी आणि श्रिया कुठे फिरत होतो आणि काय. आता ते सगळं मला शूटमध्ये दाखवता येत नाही कारण की मला प्रॉपर व्लॉग नाही करता येतं. पण एक जागा आहे ही जी मागे इथे मी आणि श्रियाने फोटो काढलेला. मला दाखवतो ती जागा. ह्या जागेचा पण माझ्याकडे फोटो आहे. हा जो डोर आहे इथे मी आणि श्रियाने फोटो काढलेला. आणि नंतर एक जनरल इकडे पण एक असा सेल्फी काढलेला. आणि आता आज त्या गोष्टीला 10 वर्ष झाले. 10 वर्ष. आणि आता ती माझी बायको आहे. माझी डोकं फिरवते रोज. पण त्यावेळेला खूप प्रेम होतं. आणि ह्याच ठिकाणी आज या ठिकाणी मी आलेलो आहे परत 10 वर्षांनी. आणि त्यावेळेला असा विचार नव्हता केलेला की मी 10 वर्षांनी इथे परत येईन. 10 वर्षांनीच आणि मी परत आलो डायरेक्टली. असं नाही की मध्ये कधी आलेलो. सो 10 वर्षांनी मी इथे परत येईन आणि मी ॲज अन ॲक्टर इकडे येईन. आणि असं सगळं म्हणजे भारी वाटतं आहे. ॲक्च्युली आज मला व्हॅलेंटाईन्स डेवाला फिलिंग आली. आणि आज मी व्हॅलेंटाईन्स डे माझा साकार झाला असं मला वाटतं आहे. तर मग इथून आम्ही वरती गेलो आणि मग ओव्हरऑल जे काय मॅडमगड आहे तो अख्खा फिरलो. भारी वाटतं आहे. जाम भारी वाटतं आहे. दिस इज अ 10 year जर्नी. आणि तुम्हाला आता काही फोटोज पण मी दाखवेन तेव्हा काढलेले इथले.
आणि तेव्हा मी कसा दिसायचो, तेव्हा फुल इलाही मेरा GI लुकमध्ये असायचो मी नेहमी. रणबीर कपूर फुल फिल्म मेकिंग मोडमध्ये शूट करत, फोटोज काढत, फोटोग्राफी करत. वेगळाच माहोल होता, वेगळाच जोर होता. आणि तेव्हा मी कॅमेऱ्याच्या मागून सगळं बघायचो. आता मी कॅमेऱ्याच्या पुढून सगळं बघतो आहे. एवढा मोठा लाईफमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स नाही आहे बट मजा आहे. अनएक्सपेक्टेड रूट्स असा फील आहे. भारी वाटलं यार. आज आलो आणि सगळ्या आठवणी माझ्या ताज्या आल्या. सकाळपासून मी ते बघतो एक एक गोष्टी. पण मला तेच व्लॉग नाही नीट करता येतं बिकॉज अलाउड नाही आहे शूटवरती करणं. हे मी आता गपचूपमध्येच करतो आहे. बट मजा आली. जाम भारी वाटलं. Okay guys, location 1 is done. Now we are going to second location, which is the blue city of Jodhpur. माझ्या नावानी सिटी आहे, नील सिटी. सो आता तिकडे काही टाइम शूट आहे. Then we are done for the day. Okay, let's go. हे कुठलं कोणाचं घातलंय? श्रुतीचं घातलं वाटतं. वॉर्डरोबमध्ये पण ते बाबांचं आहे. शी यार तुम्ही कोण काय क्रॉस ड्रेसिंग करताय. सो आय हॅव सरप्राईज फॉर यू. कॅन यू रेकग्नाइज दिस प्लेस? सांगायचं पण मग अरे मी फेसबुकवर बघितला 10 years ago. इथे काय तुम्ही रेमॉन बोलतो, रोमॅन्टिक बोलतोय आणि तुझ्या आई त्याच्या याला काय दाखवते तिकडे मटण खाणार का? आताच खाल्लं आम्ही लाल मांस. इथे लाल मांस बोलतात, इकडचं लोकल डेलिकसी आहे. In 200 meters, turn left onto Fort Road, Nagori. मला पण तिकडे तू युपी राहिली साईडला आणि साडीपासून हे घातलंस. त्याच्या आधी आपण काय केलेलं? बोल. Turn left onto Fort Road, Nagori. जे मी आमिर खानला स्टोरी सांगितलेली, आमिर खानला ती स्टोरी झालेली त्याच्या आधी. ते तुला असं सगळं माझी काय तेव्हा मी काय हागलेलं ते आठवत असेल. आता काय चांगलं वागलेलं ते नसेल. फुल आज आम्ही पूर्ण तिकडे शूट केलं आणि पूर्ण एक एक गोष्ट एक एक. हा काय क्यूट बोलली ना आधी, मग क्यूटच बोलायचं ना नंतर. का मला चांगला झाला का बोलली? ठीक आहे. मी बोलत होतो की सगळीकडे आम्ही शूट करत होतो ना, ते सगळे मला आठवतं एक एक पॉइंट आपण जे फिरत होतो ना आणि मी गाणं गात होतो तुला चिडवायला. कसली मंद होतीस का तेव्हा तू? शी खरंच आता खूप चांगली आहे. तेव्हा लय बेकार मंद होतीस. हा मन बुद्धी टोपी घालून फिरायची. जस्टिन बिबर सारखी दिसायची सारी. जस्टिन बिबर सारखी टोपी पण घालून फिर. 600 meters at the roundabout, take the third exit onto National Highway 62. जेवलीस काय जेवलीस? से हाय टू द व्लॉग. ठेव आता बंद कर. सो आता गाडीतून आम्ही आलेलो आहोत रिक्षामध्ये. पोलिसवाले काका आपल्याला असिस्ट करतायत, पुढे बसूनच असिस्ट करतायत. आणि आम्ही आता रिक्षाने चाललोय कारण की जिथे आम्ही चाललोय तिथे गल्ली गल्लीमध्ये गाडी जात नाही. सो आता शूटसाठी रिक्षा शूटवाल्यांनी केलेली आहे. कोविडमध्ये व्लॉगिंग करायचो मी तसं तो वाला फील आहे. मास्क लावून व्लॉगिंग. संडास जोग इथे रुपालीने मारलेला आहे नील सिटी बोलून. काय ना मगाशी मी पण आज मारलेलं.
हॅलो गाईज. खूपच नंतर हेक्टिक होत गेले शूट. त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे सगळं, कारण की सनसेट वगैरे लागतो तसं फाटायला लागते सेटची, फटफट लाईट करायचं असतं, त्याच्यामुळे काही ब्लॉग वगैरे केला नाही. आणि केला आहे थोडाफार, पण तो टाकू शकत नाही, तो वाला ब्लॉग आहे. बट आपण फायनली हॉटेल रूमला आलो आहे. आंघोळ करून मी आता फायनली बसलो आहे इथे शांतपणे. कोणतरी आलं. किती वाजले? टाइम सांग. टाइम सांग सर आपके लिए टाइम सांग. किती वाजले? मैडम के लिए टाइम सांग. 8:05 मी तुम्ही निघाला, तुम्ही मला 1 तास येतात. मी काय बोललो किती वाजता याल तुम्ही? 2 तास होऊन गेले. आणि किती वाजता याल बोलले? 1 त्याच्या तास पिशव्या तुम्ही घेतल्या ना लग्नाच्या शॉपिंग सारखे. काही लग्नाचं शॉपिंग नाही केली आम्ही. आणि श्रियासाठी पण घेतलं असेल ना काहीतरी. घेतलं जास्त घेतलं. आता हे तू श्रियाचे कपडे जे घेतलेस ना, तर तुझ्याच बॅगेत भर आणि तूच तिला दे, कारण माझ्या बॅगेत अंडरवेअर ठेवायला पण जागा नाही एक्स्ट्रा. सो येस, यांची काही शॉपिंग आहे थांबत नाही आहे. श्रियाला पण ते घेऊन वगैरे आलेत. पण मला हे म्हणायचं की त्यावेळेला आता एवढा विषय मी नॉस्टॅल्जिक झालो व्लॉग करताना आणि तुम्हाला सगळ्यात जुन्या गोष्टी सांगताना. तर ज्यावेळेला आम्ही टूरला आलेलो, जेव्हा म्हणजे कॉलेजमधनं टूरसाठी आलेलो, तो मी एक व्हिडिओ बनवलेला या टूरसाठी. तेव्हा मी व्लॉग्स बनवायचो, तेव्हा मी ट्रॅव्हल व्हिडिओज बनवायचो. सो मला असं वाटतं की आपण हा व्लॉग त्या ट्रॅव्हल व्हिडिओने एंड करूया. तुम्हाला मजा येईल आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तो व्हिडिओ, कारण की तो मी माझ्या पहिल्या कॅमेरावरती शूट केलेला. दॅट वॉज कॅनन 550D. खूप भारी आणि खूप कडक कॅमेरा होता त्यावेळेला. दिस व्हिडिओ इज ऑलमोस्ट काय 10 वर्ष आधीचा व्हिडिओ आहे. सो तेव्हाची क्वालिटी, तेव्हाचं हे, आणि तेव्हा ओरिजिनल म्युझिक आहे, आभानी बनवलेलं म्युझिक आहे. बघा तुम्ही कसं वाटतं मला सांगा कॉमेंटमध्ये. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर त्याच्यानंतर मी यांना भेटणार नाही तुम्हाला, त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही सबस्क्राईब करायचं, कॉमेंट करायची आणि मग मला पुढच्या व्लॉगमध्ये भेटायचं. चला बाय. व्हिडिओ बघून घ्या.